बघतो आमचे आदरणीय डॅनी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संदीपजी सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते डॅनी लोंगले यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला डॅनी लोंगले या पण मंचाच्या समोर सन्मान केला जाईल डॅनी लोंगले यांचा या मुख्य व्यासपीठावरती. कर्जत क्रिकेटमध्ये नाव फार उंची गाठताना दिसून आलं. अगदी जुने जाणते क्रिकेटपटू, मी तर म्हणेल अनुभवी क्रिकेटपटू, श्रीपती बाबा उमरोली टीमला घडवणारा व्यक्तिमत्व संदीपजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. संदीपजी सुर्वे तुला पाठवतो. मला त्यानंतर या ठिकाणी आदरणीय श्याम लोंगले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. श्यामजी लोंगले श्यामजी लोंगले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. साहिल बेलोसे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आदरणीय अनिलजी देशमुख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण श्याम लोंगले यांना सन्मानित करायचंय. यांचा सुद्धा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दिनेशजी येरुणकर यांचा सन्मान. आदरणीय रघुनाथभाई निगोडकर यांना विनंती करेल की आपण दिनेशजी येरुणकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सौरभ चला गौरव आपण कुठे गायब झालेत. सार्थक सर सार्थक सुर्वे आपण मंचाकडे या त्वरित. बिग फाईट बिग बॅटल यावेळी आपण पाहतो. एकीकडे नंदनपाडा ना त्याच्या विरोधात कोयना टीम. चला आगेत आमचे येरुणकर सर आहेत, त्यांच्या शुभ आवाजात आपण कॉमेंट्री जरूर ऐकूया. हॅलो हॅलो जाऊ
या सामन्याकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून जाऊ या स्पर्धेकडे. पहिल्या चेंडूवर विकेट आले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये योगेशजी हॅट्रिकसाठी आहे आणि 2 धावा मिळाल्या आहेत. या 2 धाव्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. 2 अंपायर एकच आहे ना. बाला सालुंके एकच. बाला सालुंके याच्या जमान्यातील खूप मोठा बॅट्समन. पुण्यनगरी पलझरी या ठिकाणी हे ग्राउंड सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ग्राउंड आहे. सचिन तेंडुलकरचे गुरु या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत. सचिन तेंडुलकरचे गुरु या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत बक्षीस समारंभासाठी एक 7-8 वर्षापूर्वी. जबरदस्त शॉट. मिड विकेट मिळाला. चुकी झाले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. संघ हरला तर तुमच्या संघाला ट्रॉफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. संघ हरला तर संघाला ट्रॉफी नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही चुकी करू शकत नाही. ज्या वेळेला तर अख्ख्या गावातून तुम्ही 11-12 निवडलेले असतात तर परफेक्ट पाहिजेत. फिल्डिंग वर मॅच जिंकू शकतो. आपण बघितला एका कॅचवर सूर्यकुमारनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही फिल्डिंग चांगली करावी लागेल तुम्हाला. सुजीतजी दलवे उपसरपंच जांभेवले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आणि वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे येरुणकर सर जोडले जातील. नक्कीच ज्या वेळेला गावचे सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक मॅच बघायला येतो त्यावेळेला त्यांच्या टीमचं होप्स खूप वाढलेले असतात. जांभिवली वावशीचे जवळचं गाव जांभिवली आणि चौकार आलाय आणि पंच म्हणून तिथे मला वाटतंय सूरज पांडे, चुलबुल पांडे आणि बाला सालुंके त्याच्या जमान्यातील एक वेगवान गोलंदाज सह्याद्री सिलपाटा टीममधून खेळायचा. जबरदस्त शॉट आहे. यावेळेला फिल्डिंग होईल. बाला सालुंके यांचा काही निर्णय नाही. थर्ड अंपायर यस थर्ड अंपायर कॉम्बॉक्समध्ये येते. थर्ड अंपायर म्हणून काम पाहत आहेत. थर्ड अंपायर म्हणून कोण पाहत आहे? थर्ड अंपायर म्हणून अविनाशजी पालांडे रिव्हर्स स्विपचा बादशाह कालापूर तालुक्यातील नॉट आउट आहे. रिव्हर्स स्विपचा बादशाह अविनाश पालांडे त्याच्या जमान्यात खूप मोठा क्रिकेट खेळायचा. श्रीदत्त क्रिकेट संघाकडून सलामीला जायचा आणि हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यामुळे धावसंख्या स्थिर राहते आणि 6 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर. प्रत्येक वेळेला तुम्ही टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करू नका कारण की इंग्लिशमध्ये एक फ्रेजेस आहे डू नॉट वेस्ट द टाईम बिकॉज टाईम इज मनी. वेळेचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. एक बॉल या चुलबुल पांडे अजून एक बॉल शिल्लक आहे. स्कोअर झालाय 6. नाही नॉट आउट आहे. कधीच सांगितलं जेव्हा बाला सालुंके यांचा काहीच इशारा आला नाही. बाला सालुंके खूप वेगवान गोलंदाज होता त्याच्या जमान्यात. सह्याद्री सिलपाटा टीममधून खेळायचा. नक्कीच जबरदस्त शॉट. हा चौकार जाणार. आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड फास्ट आहे. अरे माझ्या कर्मा पडू बिडू नका. तुम्हालाच खर्च करावा लागेल. तिकडे टीम खर्च करते. आपल्याला स्वतः खर्च करावा लागेल. आणि यासाठी प्रकाश मामा सुर्वे आमचे तुकाराम मामा आमचे मामा निगुडकर मामा यांची खूप प्रोत्साहन असेल या पोरांना पळसाई क्रिकेट संघाला. आणि मनोज सुद्धा खूप काही करतोय जो वडसिलाला कार्यरत आहे. वडसिलाला मनोज मगाशी मी पाहिलं पलझरीच्या मॅचमध्ये. मी घरून पाहत होतो ती मॅच. प्रकाशदादा कधी म्हातारा होणार नाही. जसं सचिन तेंडुलकर कायम खेळत राहिला तसा प्रकाश मामा अजून खेळतोय. मी लहान होतो तेव्हापासून खेळतोय प्रकाश मामा जवळजवळ 25 वर्षे. आणि गोलंदाज आहे शुभम गोलंदाजी करतोय. नेवालीकडे शुभम बेलोशे यांच्याकडे शुभम अण्णा शुभम जाधव.
नंदनपाडा विकी आंबरेची टीम. विकी आंबरे आहे का नाही माहिती नाही, त्यांच्यात एक डॉक्टर सुद्धा आहे आणि विकी आंबरे खाली आहे का, विकी आंबरे आणि त्यांच्यात एक डॉक्टर सुद्धा येतात. त्यांच्या गावाला नंदनपाडा प्रीमियर लीग होते संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला. मी गेलो होतो तिथे कॉमेंट्री करायला. विकी आंबरेची टीम आणि विकी आंबरेच्या घरी माझी जेवणाची सोय झाली होती. विकी आंबरे धन्यवाद. माझे मित्र कल्पेश शिर्के मॅन फ्रॉम वर्णे. वर्णेची टीम पण पप्पूनी चांगली बनवली होती. पप्पू देशमुख वर्णेची टीम पण चांगली बनवली होती आणि त्यांनी एक शॉट आहे, व्हॉट अ शॉट आणि कॅच ग्राउंडच्या आतमध्ये. शॉट होता परंतु आतमध्ये शॉट गेला नाही. प्लॉटमध्ये फलंदाज होतो प्लॉटमध्ये. खेलना चाहते थे कई और, लेकिन ऊंचाई ज़्यादा लंबाई कम, इसी की वजह से आउट हो गए ये बल्लेबाज. बाएं हाथ के बल्लेबाज बहुत ही बेहतरीन होते हैं, जैसे कि सनत जयसूर्या, सौरभ गांगुली, एडम गिलक्रिस्ट, मैथ्यू हेडन, युवराज सिंह, हाल ही में यशस्वी जायसवाल. यशस्वी पुढचा चेंडू आणि नवीन फलंदाज येतोय आकाश. आकाश तारेकर सारखा फलंदाजी करतो का पाहूया. आकाश तारेकर मला बायकरमॅन रायगडचा. व्हॉट हॅपन, थोडंसं रनअप चुकलं आहे आणि त्यामुळे डेड बॉल घोषित केलेलं आहे. डेड बॉल, चेंडू मरत नाही परंतु डेड बॉल बोलतात. बोलायला काही बोलतात. मराठी भाषा अशी आहे की पलवही तशी पलते आणि वलवही तशी बोलते. कालूबालूने आम्हाला सांगितलं आहे मराठी भाषा डबल मिनिंग. दादा कोंडके स्वेअर घोषित केलेला आहे. पंच या ठिकाणी बोलतात दोन्ही हात समांतर करतायत आणि सांगतायत की हा अवांतर चेंडू आहे. या अवांतर धावेने धावसंख्या वाढवते. इथे गुणलेखक म्हणून काम पाहतायत सोहम शिर्के, गुणलेखक, एक क्वालिफाईड गुणलेखक. शुभम शिंदे, सोहम शिंदे सॉरी. जबरदस्त शॉट आहे वॅकंड एरियामध्ये, चौकार जाईल. नो डाऊट, नो डाऊट. आणि धावसंख्या वाढते आणि जाऊन उपस्थिती 15 या धावसंख्येवर. असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूवर जेव्हा विकेट गेली होती तेव्हा असं वाटलं होतं की धावा कमी होतील सर, परंतु नाही, त्यांनी जो आक्रमकता होती ती सिद्ध केलेली आहे. एक षटकार सुद्धा आला या षटकामध्ये. नाही षटकार नाही, चौकार आलाय. मला वाटतं 3 धावा सुद्धा आल्यात ना, 12 झाल्यात, 15 झाल्यात. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. दूधवाले शिंदेची चिरंजीव, परंतु त्याच्याकडे मला दुधाची ताकद दिसत नाही. नक्कीच नक्कीच जबरदस्त शॉट, बॅक टू बॉलर, परंतु तिथे फिल्डर आहे आणि थोडंसं पंबल आणि पंबलचा डायरेक्ट हिट पाहिजे होता. डायरेक्ट हिट. बचपन में कंचे कम केले. संक्रांतीला पूर्वी गोट्या घालायच्या, गोट्या कमी केलाय त्यामुळे नेम नाही, गोटी नेम पाहिजे. कुणाल जाधव थोडंसं फंबल झालं, बॉल पकडला होता, थोडंसं हातात न सुटला, त्याबरोबर 2 धावा. या वेळेला मात्र अप्रतिम जखमीवर मलम. मगाशी जर का मिसफील्ड झाली नसती तर एकच धाव आली असती आणि हा षटकार आला नसता. क्रिकेटमध्ये जर तरला काय अर्थ नाही. नवजोत सिंग सिद्धू म्हणतात जर माझ्या काकीला मिशा असते तर मी चाचेला चाचा म्हणालो असतो. अगर मेरे चाचे को मूछे होती तो मैं चाचे को चाचा कहता. ये नवजोत सिंग सिद्धू का कहना है. सर नवजोत सिंग सिद्धू हमेशा कमेंट्री करते हैं तो काफ़ी कुछ सिखाते हैं अपने को. नेक्स्ट मॅच असेल पौद आणि त्याच्या विरोधात जनमान सुभाष नगर. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल द्या, बॉल.
आदरणीय शुभमजी मालुसरे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. शुभमजी मालुसरे सर, आपण मंचावरती या. नक्कीच तुमचं खूप स्वागत केलं जाईल इथे आयोजकांकडून. पलसाई क्रिकेट संघ पलसदरी यांच्याकडून तुमचं स्वागत. चेंडू चेक केला जातोय. मला वाटतं ह्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेली ती शिंदे 23. तसं पाहायला गेलो तर आपण मराठी म्हणतो, परंतु आपण माफ करा म्हणत नाही, सॉरी बोलतो. काय शॉट आहे, क्लासिक. इंग्लिशमध्ये एक फ्रेजेस आहे, फार्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमचा क्लास आहे ना तो परमनंट असतो आणि तुमचा फार्म टेम्पररी. म्हणजे युवराज सिंगचा फार्म नाही, संघाच्या बाहेर जावं लागलं. काही वेळेला तुमचा फार्म जातो, परंतु तुमच्याकडे जो क्लास आहे ना तो कायमचा तुमच्याकडे राहतो. फार्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. 2 षटके संपलेले आहेत. नितेश जाधव मितेश जाधव यांचा भरणा जास्त आहे या टीम मध्ये. जसं जाधव आवकी घोडीलची टीम असली का पिंगळे पालांडे, पलसदरीची असली का शिंदे सुर्वे, तसं नावड्याची असली तर आगिवले आणि आडप, आणि जामरुखचे असले तर खांडेकर आणि खांडेकर, आणि नवगरचे असले तर सगळे देशमुख. पप्पू देशमुखने आमच्या इथे एक टीम आणली होती डावला कल्याण आणि पहिला नंबर मारला होता डावला कल्याण. पप्पू देशमुख त्या टीमचा स्पॉन्सर होता. नक्कीच पुढचा चेंडू चांगला शॉट आहे आणि हा जाईल बाला. या सिटीचा सिक्सर. चुलबुल पांडेंचा इशारा येतो. बाला सांगतो की हा षटकार आहे. या 6 धावेने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. शॉर्ट पिच बॉल होता आणि परफेक्ट क्लासिक शॉट. प्रभाकर देशमुख म्हणजे पप्पू, प्रभाकर देशमुख वरणी टीमचा स्पॉन्सर असतो तो, आणि हा परफेक्ट शॉट होता. आणि याच्यावर छाप लिहिली होती, ज्या बॉल द्यायचा बॉलची पूर्तता करायची. हा परफेक्ट शॉट होता आणि हा षटकार. मितेश जाधव मॅन फ्रॉम जांभिवली. कोयना म्हणजे वावंडलच्या तिथं आहे तो, वावरल्याच्या बाजूला, वावंडल आणि वावरल्या म्हणजे गिरीश कदमचं गाव. रुबीला कार्यरत होते आणि पहिली टीम होती गिरीश कदमची, लीडर होते रुबीला. मी खूप वर्ष कॉमेंट्री करतोय, मला माहिती आहे, परंतु पलसदरी माझ्या आत्याचं गाव आहे, माझ्या मामांचं गाव आहे. जबरदस्त शॉट खेळून काढला, पॉइंटला बीट केलाय. 1 धाव तर घेतले, दुसऱ्या धावेसाठी निघालाय, 2 धावा पूर्ण करेल, 2 धावेने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ 3 विकेट. 37 लॉस ऑफ 3 विकेट. राहुल कमाल लाजवाब. राहुल भोसले कमाल लाजवाब राहुल या भारतीय टीमकडे. जबरदस्त शॉट वॅकेंट एरियामध्ये, पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, धावसंख्या वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती 41 लॉस ऑफ 3 विकेट. मोठं टार्गेट सेट करता येते. ज्या वेळेला पहिल्याच चेंडूवर विकेट गेली होती तेव्हा असं वाटलं होतं की कुठेतरी 30च्या आत थांबवतील, परंतु नाही, इरादा स्पष्ट, इरादा पक्का तर मकरच आणसपुरे म्हणतो दे धक्का. इरादा पक्का तर दे धक्का. धक्काच दिलेला आहे. जोर का धक्का धीरे से लगा है. मितेश जाधव का ये जोर का धक्का. मितेश जाधव खूप लांबच्या रेन. जबरदस्त शॉट, कॅच आहे. राहुल कमाल लाजवाब. राहुल होते चुकीला माफी नाही. राहुल मिळेल चौकार.
कमाल कर दिया भाई साहब, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. कमाल कमाल कमाल. लाजवाब राहुल के पास से गलती. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45. कोयना बॅटिंग करतो ना, 45 धावा झाल्यात. शिंदे 45 धावा म्हणजे षटकामागे 15ची सरासरी. खूप मोठे षटक, खूप मागलं षटक. जबरदस्त फटकेबाजी मितेश जाधवची. मितेश जाधव अरे माझा कर्मा. खूप मोठे षटक. चुलबुल पांड्यांचा इशारा येतोय. षटकार आणि काय चुलबुल. नो बॉल. 1+6 एकूण 7 धावा. नो बॉल आहे. खूप मोठे षटक, खूप मोठे षटक. रिव्ह्यू थर्ड अंपायर अविनाश पालंडे कार्यरत व्हायचंय. हा सेकंड बाउन्स आहे अविनाश. बघ बाउन्स आहे का. अविनाश पालंडे थर्ड अंपायरच्या भूमिकेत. रिव्हर्स स्वीपचा बादशाह. अविनाश पालंडे थर्ड अंपायरच्या भूमिकेत. डिसिजन पेंडिंग आहे. आपण बघतो आपण डिसिजन पेंडिंग रिव्ह्यू दिल्यानंतर. येस इट इज अ नो बॉल. येस जवळजवळ डोक्याच्या लेवलला हा बॉल होता आणि परफेक्ट कलेक्शन मितेश जाधवचं. मितेश जाधवचं. कल्पेश शिर्के सुद्धा वर्ण्यावरून आलेले आहेत मॅच बघायला. त्यांचं खूप खूप स्वागत पलसाई क्रिकेट संघाकडून. आमचे श्याम मामा दिसत नाही. शशिकांत दरेकर हे टीममध्ये खेळायचे. हे सगळे जुने प्लेयर. मला वाटतं प्रकाश मामा, शशिकांत दरेकर, आमचा श्याम मामा, आमचे मामा इथे बसले ते पण त्या टीममधनं खेळायचे. महेंद्र मामा. पलसदरीची टीम त्यावेळेला खूप फार्ममध्ये होती. खूप मोठी टीम होती पलसदरीची. मला माहिती आहे एक 20 वर्षापूर्वी 3 ग्राउंड आणि येथील तेवढ्या टीम घ्यायचे. 3 ग्राउंड केले होते आम्ही. आणि प्रकाश महेंद्र मामांना माहिती आहे 3 ग्राउंड केले होते. आणि एका नंबर ग्राउंडचा ताबा घ्या, दुसऱ्या नंबरचा घ्या. आणि त्यावेळेला हे नव्हतं थर्ड अंपेअर वगैरे. हा पण चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये 1 धाव तर घेतलेली आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वधारेल. 53. मगाशी 45 होते तेव्हा षटकार आला आणि नो बॉल होता त्यामुळे 7 धावा मिळाल्या. 52 झाल्या आणि यानंतर 1 धाव. एकूण धावा 53 धावा झालेले आहेत. पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सुद्धा 3 षटकांमध्ये 53 धावा या खेळाडूंनी केल्यात. कोयना संघ. आता स्ट्राईक एंड आकाश पालकर. यावेळेला डॉट चेंडू होते. ओव्हर समाप्त झालेली आणि धावसंख्या स्थिर राहते 53 या धावसंख्येवर. जर का 54 झाल्या असत्या तर 18-54 झाल्या असत्या. परंतु 17.33ची सरासरी या ठिकाणी. हे माझं कॅल्क्युलेशन आहे. मी मराठी शाळेत शिकलोय. 17.33ची सरासरी. जर का अजून 1 धाव आली असती तर 18ची सरासरी असती. आणि पहिल्याच चेंडूवर जेव्हा विकेट गेली होती तर मला असं वाटलं होतं की 40च्या आतमध्ये कुठेतरी रोखतील. परंतु त्यांचा इरादा पक्का आहे. आणि या सत्रातील शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. शेवटचं षटक घेऊन येतोय. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाज राहुल भोसले. एक मगाशी कॅच घेतली नाही, कॅच सुटली त्यांच्याकडनं आणि त्यांचे अतिरिक्त खेळाडू म्हणून ते बसले ते हसले. त्यांचं नाव राहुल भोसले आणि त्यांचे अतिरिक्त खेळाडू हसले गालातल्या गालात कॅच सोडल्यावर.
कॅच कधी जाणूनबुजून सोडत नाही, चुकी होते क्रिकेटमध्ये. राहुल भोसले, भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले. बंटी नाव घ्यायला काय, मी काय त्याची बायको नाही, घेतो पण आपण नाव घेतो लग्नानंतर. आणि हा चांगला फटका आहे, स्वीट साऊंड, डायरेक्ट हिट नाही करता आला. आणि एक अतिरिक्त रन मिळेल, जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव मिळाली. हिट करण्याचा प्रयत्न होता, विकेट घेण्याचा प्रयत्न होता. एका धावेने धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचेल 54 या धावसंख्येवर. 54 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी समालोचन करत होता अतिशय क्वालिफाईड आणि व्यावसायिक समालोचक असलेला मयूर कांबळे, आयुष्यमान मयूर कांबळे, मॅन फ्रॉम जामरुक बीड. आणि रफ्तार के सौदागर राहुल भोसले, रफ्तार के सौदागर लाइक झहीर खान, परंतु हा उजवा आहे. आणि एक गोलंदाज मी पाहिला आता IPL मध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी करतो, कमिंदू मेंडिस, आणि वाईट दिला, एक अवांतर धाव मिळते. कमिंदू मेंडिस दोन्ही हाताने, डावऱ्याला उजव्या हाताने टाकतो, उजव्याला डावऱ्या हाताने टाकतो, मी कमाल करतो. कमिंदू आकाशी मोरे, शुभमजी दाभाडे आणि अमोलजी अडप या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका, सिक्सर, सिक्सर. बॅट मधून निघाल्यानंतर असं वाटलं होतं की हा सिक्सरच जाईल, फ्लॅट सिक्स, फ्लॅट. आणि धावसंख्या मला वाटतं 61. जर का कुणाला भूक लागली असेल तर अंडाभाऊची सोय केलेली आहे, बिंदास जाऊन का आणि पैसे देऊन का. नाही नाही ते मी बोलणार नाही. संदेश देशमुख, मॅन फ्रॉम वरने, टायगर फ्रॉम कर्जत. स्वर घोषित केला, एक अवांतर धाव, धावी संख्या वाढते, जाऊन पोहोचते 62. चुलबुल पांडे वन्स मोर, नाही नाही काही नाहीये. हे अतिशय नावाजलेले पंच बाला सालुंके. मी ज्या वेळेला सह्याद्रीमध्ये कार्यरत असतो, ज्या वेळेला खेळायचो तेव्हा तो खूप मोठा गोलंदाज होता. सिक्सर, लगातार बॅक टू बॅक सिक्सर मारतोय. वेस्ट टाईज चेक करायचे. अविनाश पलांडे चेक करायचे, वेस्ट आईस. हां वेस्ट आईस चेक करायचे. नाही नाही फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. खाली आहे चेंडू. मस्त ग्राउंड बनवलाय, खूप खूप खर्च केलाय या टुर्नामेंटसाठी. विशालजी निगुणकर यांचं स्वप्न होतं की आपल्या इथे नाईट रजनी झाली पाहिजे. चांगली बिल्डिंग, अप्रतिम, देखणी, लाजवाब. विशालजी निगुणकर यांचं स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये नाईट रजनी व्हायला पाहिजे आणि ते सत्यात त्यांनी उतरवले आणि त्यासाठी बराचसा खर्च त्यांनी केलेला आहे. पलट जरी प्रीमियर लीग मध्ये तो म्हणाला होता की आपल्या इथे नाईट मॅच ठेवायच्या आणि जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. विशालजी निगुणकर, किसी की नहीं सुनता. अरे माझ्या कर्मा 1+6 एकूण धावा येतील 7. अरे माझ्या कर्मा, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गुडनेस. एक तर दिवाळी आणि त्यामध्ये हा बोनस.
दिवाळीचा बोनस भेटलाय 0 धावामध्ये 7 धावा, 0 चेंडूमध्ये 7 धावा. हा दिवाळीचा बोनस 0 चेंडूमध्ये 7 धावा. आणि जो अतिरिक्त खेळाडू आहे ना त्यांचा, तो खूप सांगतोय की हा असा चेंडू टाकेल, हा नो बॉल टाकेल किंवा वाईट टाकेल, असा अतिरिक्त खेळाडू पाहिजे. पाठीराखा असा होता असा. असू दे, हसी मजाक झाला पाहिजे, कारण की 12 वाजून गेलेले आहे, दिवस बदललेला आहे. आज बुधवार आहे. आज थोडासा नल्या कांडेल्या इंदरीकर महाराज म्हणतात, नल्या कांडेल्या खातील बहुतेक आज बुधवार आहे. अरे माझ्या कर्मा, ओ माय गुडनेस, पुन्हा एकदा वाईट. खूप मोठं षटक. मला वाटतं हे षटक संपायला खूप वेळ लागेल. आतापर्यंत चेंडू टाकून झाले शिंदे. 8 चेंडू टाकून झालेत आणि हा 9वा चेंडू, 9वा चेंडू या षटकातील 9वा चेंडू. 9 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. खूप खूप मोठं लांबडं षटक म्हणता येईल. एकाच षटकामध्ये मला वाटतं 2 षटकं टाकतोय की काय. 9 चेंडू टाकून झालेत. अरे माझा कर्मा, एक तर वाईट नाही तर सिक्सर, वाईट नाही तर सिक्सर. आणि धाव संख्या झालेली ती शिंदे 84. अजून 100ला नाही, 90 करायला चान्स आहे. संधी या स्पर्धेचा यश स्कोर आहे अगदी घरेलू मैदानावरती. संघाने 102 धावा मारल्या त्यांच्या घरच्या ग्राउंडवर. घरच्या ग्राउंडवर दादासारखे खेळतात ते. दादा आहेत घरच्या ग्राउंडवर. 102 धावा मारणं कायचं काम नाही. आणि इथे सेकंड नंबरला जातील बहुतेक. अजून एक षटकाराला तर जवळजवळ 90 धावा येतील. विकी आंबरे 50 साठी 6 धावांची गरज आहे. विकी आंबरे हा खूप अष्टपैलू असा खेळाडू आहे नंदनपाड्याचा. आज डॉक्टर मॅच बघायला आले नाही वाटतं. नंदनपाड्याचे एक डॉक्टर आहेत, खोपोलीला त्यांचं हॉस्पिटल आहे, ते आले नाही. आणि खूप हौशी आहेत दादा. 40+ नाही 50+ आहेत. मी नंदनपाडा प्रीमियर लीगला गेलो होतो कॉमेंट्री करायला, तिथे मी पाहिलं होतं डॉक्टरांना. आणि नंदनपाडा टीमने आमच्या इथेच रनरअप होते गोडोलीच्या. हा लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल टू गो. षटकार आला तर 90 नाही. फर्स्टला आहे. नो मॅन्स लँड म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर अरे माझ्या कर्मा. 3 धावा कसा तरी चेंडू भेटलाय आणि 3 धावा भेटल्यात. अरे माझ्या कर्मा, एक तर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. 3 धावा भेटल्या आणि धावसंख्या झाली 87. षटकार मारला असता तर 90 झाल्या असत्या. दादा 87 धावा झाल्यात. काय बोलाल तुम्ही, काय सांगाल तुम्ही दादा? तुम्ही एक सिनियर समालोचक आहे, तुमच्या पुढे मी लहान आहे. मी जवळजवळ 15-1 वर्ष कॉमेंट्री करतोय, परंतु तुमच्याकडनं मला काहीतरी ऐकावंसं वाटेल. काय म्हणाल या धावसंख्येविषयी? नक्की जोरणकर साहेब तुमच्या प्रश्नाचं जरूर उत्तर देईल. सेकंड इनिंगला जेव्हा जोडला जाईल तेव्हा तुम्हाला उत्तर जरूर मिळेल. परंतु या ठिकाणी सन्मानाकडे जाऊया. इनिंग ब्रेक जरूर पाहतोय. आकाशजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आकाशजी मोरे आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं, जिथे आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय शुभमजी दाभाडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आकाशजी मोरे यांचा सन्मान, त्यानंतर शुभमजी दाभाडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. नंदनपाडा टीमला माझी रिक्वेस्ट असेल, विकी आंबरे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही जा. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आणि त्याच्या पाठीमागे सगळे खेळाडू अगदी लाईन मध्ये जायचे. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. शुभमजी दाभाडे यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती.
दुर्गेश पालांड्यांना विनंती करेल की आपण शुभमजी दाभाडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला दुर्गेश सर. दरम्यान आदित्य ढाब्याचे मालक आदित्य जयदेव दरेकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. आदित्य जयदेव दरेकर. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आकाशजी तिकोणे उपस्थित आहे, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आकाशजी तिकोणे. अतिथी देवो भव भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला पुरेपूर पार पाडतायत तो पलसाई क्रिकेट संघ पलतझरी. आकाशजी तिकोणे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. सलामीची जोडी सतीश जाधव आणि मितेश जाधवचा खूप मोठं षटक पडलं होतं. सतीश जाधव आणि मितेश जाधव ही जोडगोली मैदानात जाधव ब्रदर्स समेत अमोलजी आडप या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अमोलजी आडप मॅन फ्रॉम नावडे आणि नावडे टीमचे पॅकर्स असतात. अमोलजी आडप क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. अमोलजी आडप, अमोल विनायक आडप. दादा काय ना दादा तुमचं नाव? संदीप बोराडे. संदीप बोराडे खूप क्रिकेटचा अनुभव असलेले असे समालोचक या ठिकाणी लाभलेले आहेत. संदीपजी बोराडे सर. स्कोरिंग करतोय आपला शिंदे. सार्थक सुर्वे. आता सार्थक सुर्वे. सार्थक मुकुंद सुर्वे हा गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. अतिशय क्वालिफाईड असा हा गुणलेखक आपल्याला लाभलाय सर. बोराडे सर सेकंड इयरला आहे MS आणि मास्टर ऑफ सायन्स. बोराडे सर मास्टर ऑफ कॉमर्स. सर जवळजवळ किती धावा झाला? 87 करायला लागतील ना? 87 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम आहे, मी काल ऐकलं. अमोल धन्यवाद. हा चल माझ्याकडे आहे नंबर. पौद आणि जर्मन सुभाष नगर दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण चला 87 धावा संख्येची गरज आहे. मॅच कडे आपण इन्व्हॉल्व होऊया. अतिशय चांगली चुरशीची मॅच, अगदी मान्यवरांचा सन्मान आणि त्यानंतर या मॅच कडे इंटरेस्टिंग मोड जरूर पाहायला मिळाला आहे. काय धुलाई झालंय खरं म्हणायला गेलं तर अगोदरच्या इनिंग मध्ये गोलंदाजांवरती हवी झालेल्या बॅटर अगदी मी तर म्हणेल षटकार चौकारांची आतिषबाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. 87 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि जर विचार करायला गेला तर या धावा होतील की नाही या प्रश्नाचं उत्तर कोयना टीम सध्या मैदानात बॅटिंग साकारते. नंदनपाड्याच्या विरोधात या धावा मात्र कुटायच्या आहेत. यस पांडे सर. बॉल काउंटिंग 3 बॉल ना, 3ही बॉल डॉट. येस थँक्यू. 3ही बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळत आहेत. चांगला फटका यावेळी रफ्तार बॉलला धावलंय दिशेने अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावर बॉल जाते बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. इथे कणकणी दणदणीत विलंबाचा मित्र महिला षटकार. 3 बॉल डॉट झाल्याच्या नंतर षटकाराने सुरुवात. कोयना टीम सुद्धा सांगून देते वेळ काही गेलेली नाहीये. जर 87 धावा 86 धावा जर नंदनपाडा टीमच्या होऊ शकतात तर विजयश्री साकारण्यासाठी आम्ही सुद्धा 87 धावा मैदानात लगावू शकतो. याचा प्रात्यक्षिक उदाहरण बॅटरच्या बॅटमधून येतोय. दणदणीत षटकार. गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी अचूक टप्पा वेगावरती नियंत्रण. तदनंतर मात्र सिलीम
पॉइंट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, इथे मात्र येतोय एकेरी धावेचा फटका. एका धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल 7 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आदरणीय शुभमजी मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पहिल्या 3 बॉल मध्ये डॉट बॉलची सांगता. त्रिपलाची दांडने गोल फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळी परतीचा प्रवास करावा लागतोय. तो मात्र बॅटरला एकीकडे दाखवून देत होता तो फलंदाज मितेश, परंतु त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सतीशच्या पारीचा अंत. केल्याची पाहिजे, त्यासाठी जळगावला जायची गरज नाही, इथं करावं लागेल. अर्थातच. आता मला तुम्ही जळगाव कुठून आणलंय माहित नाही, परंतु असो, सध्या पलसाई पळसदरी पुण्यनगरीमध्ये आपण आहोत आणि करा हा जो चषक आहे इथे तुम्ही जसं म्हटलं ना क्रिकेट, अगदी मी म्हणाल तुमच्याकडे कॉमेंट्रीचा फार मोठा अनुभव आहे. एक क्रिकेट अनसर्टेनिटी ऑफ क्रिकेट, अगदी अनिश्चितता भरलेला खेळ, कधी कोणाचं पारडं जड होईल हे सांगू शकत नाहीये. जर या इनिंग मध्ये तुम्ही म्हणता की आता 87 धावसंख्येचा पाठलाग करायचं, शक्यता नाकारता येत नाही, परंतु अगोदरची मॅच प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी मॅच. 3 बॉल 12ची गरज असताना शिवम लोबे याने टोकलेले ते 2 षटकार. कोण विसरेल त्या मॅचला? अगदी बीड संघाचा तारणहार, आणि या मॅच मध्ये तसाच एक तारणहार उतरावा लागेल. नो बॉल, अगदी सोने पे सुहागा. यावेळी आपण पाहतोय जसं म्हटलं जातं ना, नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलेली 1 धाव, म्हणजे या 2 धावा अतिरिक्त धावफलकावरती. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा भाराना. इथे मात्र पाहावं लागतंय. अगदी मी तर म्हणेल यावेळी संधी निर्माण झाले का कोयना टीमसाठी. पहिला बॅटर जरूर बाद झाला, परंतु त्यानंतर 1 डाऊन आलेला बॅटर आता मैदानात काय करतोय ते पाहूयात. जबरदस्त शॉट आहे, 1 धाव मिळेल. बरोबर सर, IPLचा आकाश चोप्राने इम्पॉसिबल लीग केलाय. इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये काही नाही, कधीही काही होऊ शकतं. असं म्हटलं जातं ना की शॅमिलन सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग नाहीत तितक्या छटा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला पाहाव्या लागतात. अगदी मी तर म्हणाल समालोचन सारखा व्यक्ती नाही ज्याला क्रिकेटचा प्रत्येक अंश माहिती पडतो. अगदी म्हणजे प्रत्येक प्लेयर, प्रत्येक बॉलर, प्रत्येक बॅटर, प्रत्येक फिल्डर त्याच्या नजरेत कॅच झालेला असतो. यावेळी दैदिप्यमान बाहुबले सध्या कोयना टीमचा मैदानात पाहायला मिळतोय. अगदी बॅटर मितेश. बरोबर सर, तुम्ही IPL पाहत असाल. बरोबर सर, IPL पाहत असाल. इम्पॉसिबल लीग केला इंडियन प्रीमियर लीगचा. आकाश चोप्राची कॉमेंट्री कशी वाटते तुम्हाला? आकाश चोप्रा जसं तुम्ही शब्दाचं म्हणताय की अगदी जसं म्हटलं गेलं ना की तुम्ही सिद्धू पाजीला सुद्धा ऐकता कॉमेंट्रीमध्ये, कपिल पाजींना सुद्धा ऐकलाय. अगदी तुम्ही कॉमेंट्रीचा प्रत्येकाचा वेगवेगळा बाज असतो, परंतु इम्पॉसिबल शब्द हा क्रिकेटमध्ये नाही आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून देईल. कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल शब्द वापरताच येत नाही. कारण नसतं तर म्हटलं असतं, असं म्हटलं होतं की शक्य आणि अशक्य यातला मधला सगळ्यात मोठं अंतर आहे ती शक्यता क्रिकेटमध्ये. कारण तुम्ही अंदाज वर्तवू शकता, परंतु ते खरे ठरतील हे मात्र क्रिकेटमध्ये कधीही सांगू शकत नाहीत. नक्कीच आपण प्रिडिक्शन करू शकतो, परंतु ते 100% खरं होईल याची गॅरंटी नाही. इथे गोलंदाज तयार. चांगला बॉल. यावेळी राज डॉट बॉलची फेकी करतोय. अगदी कोयना टीम गोलंदाजीच्या चुका झाल्यात. कोयना टीमकडे सुद्धा बॅटिंग लाईन आहे. आपण मितेशच्या बॅटिंगवरून तो अनुभव जरूर येतोय. अगदी एक चांगली धडाकेबाज बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळतेय. आता त्याला साथ देण्यासाठी रोहित हा बॅटर मैदानात आहे. कोयना टीम जर का जिंकली तर योगेश आपणकर याच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे. बरोबर सर. अर्थात नो बॉल आहे.
पंचांचा नो बॉल वेस्ट हाईट अगदी आपण पाहतोय नो बॉल वरती आलाय चौकार. टोटल धावा येतील 5. चुका काही घडतायत परंतु या चुकांवरती फार मोठी लढत द्यावी लागेल. सातत्यपूर्ण कोयना टीमला नंदनपाडा टीम संधी निर्माण करून देत आहे. आतापर्यंत तुम्ही अनुभवाला गेले तर 2 नो बॉल आलेत. यस बॉलर मला वाटते बाद होईल या ठिकाणी. अगदी सेकंड बिमार आलाय. टोटल मात्र 22 या आकड्यावरती अजूनही वेल गेलेली नाहीये. आज आपण पाहत होतो पहिला लॉट सुरुवातीचा लॉट अगदी मी तर म्हणेल भैरवनाथ गारबोली टीमने मोठा संघर्ष केला मैदानात. फार मोठी लढाई अक्षय नावाचं वादळ पाहायला मिळत होतं परंतु या ठिकाणी मागच्या मॅचचा वादळ शिवम लोबीला पाहिलाय. तर इथे आता सध्या मैदानात यावेळी रोहितला बॅटिंग साकारायची आहे. नक्कीच चांगला फटका मला वाटतं फ्लॅट 6 आहे. बरोबर सर फ्लॅट 6 जबरदस्त. खरं आहे असं म्हटलं जातं ना की नेहमी आपण पाहतो अगदी तुमचा तो बेधडक डायलॉग मी ऐकला फार भारावून गेलो त्या डायलॉगने. काहीतरी म्हटलं तुम्ही हिंदीमध्ये धोतर पाळलं ना रुमाल केलं काही जे आलं ते आलं माझ्या लक्षात परंतु चांगला डायलॉग होता. अरे हा नो बॉल. अरे माझ्या कर्मा हा शेनवॉन पेक्षा पण जास्त स्पिन झाला. शेनवॉन पण असा स्पिन केला नाही कधी. कमाल. बॉलरचा बॉल स्पिन झाला. इथे 12व्या प्रतिनिधीला अटॅक येता येता राहिला आणि त्याचा आवाज ऐकून मला अटॅक येता राहिला. हा एक मुद्दा आहे बाबा. जरा इतकं पण एक्सप्लॉइट नका हो की समोरच्याला त्रास होईल. दादा मॅच आहे अगदी मॅच मध्ये काय कधी घडेल सांगू शकत नाहीये. पांडेंनी नो बॉल जरूर घोषित केला परंतु बॅटरने कालची बॅट नाही पाहिली. कालची बहुतेक रजनी पाहिली नाहीये. हा चांगला फटका आहे. इथे नो बॉल वरती सोने पे सुहागा अगदी मी तर म्हणे येतोय रोमार्शक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते 35 आकड्यावरती. अगदी मी म्हटलं ना की नो बॉल आला त्याच्यानंतर इथे 12 प्रतिनिधी ओरडला मार मार. बॉल इतका अवांतर होता की फरक नाही परंतु त्याच्यानंतर बॅटर सुद्धा मैदानात ती चुकी करत होता. कारण काल भैरवनाथ किरोली संघाच्या तेजस बडेकरने मैदानात चुकी साकारली होती. यष्टांच्या मागे जाऊन खेळणं इथे पंच तो बॉल ग्राह्य धरत नाहीत. ही चुकी मागा ठरली असती. नक्कीच बरोबर सर. जर का तुम्हाला नशिबाची साथ असेल ना नशिबाची साथ तर तुम्ही डोळे आपण सुद्धा रस्ता क्रॉस करू शकता. आणि नशिबाची साथ नसेल ना बरोबर सर नशिबाची साथ नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही उंटावर बसून गेला ना तरी तुमच्या पायाला कुत्रा जाईल. खरं आहे ते. फार हिरेमकर साहेब किस्सा सांगू नये खरं म्हणायला गेलं तर परंतु कालच्या रचनेत शिवम लोभी आणि आम्ही जो अनुभव घेतलाय जाताना तो फार मोठा आहे. तुम्ही बरेच काही सांगून गेलेत. येणारे 12 बॉल 52 धावा संख्येची गरज आहे. दादा पूर्णपणे श्रीलंकेत जायचंय तुम्हाला या धावा करण्यासाठी. आता श्रीलंकेचं तिकीट तुम्हाला मिळतंय की नाही हा प्रश्न जरूर आहे. होऊ शकतात 12 चेंडूमध्ये 52 धावा होऊ शकतात. तुम्ही कराल ना प्रयत्न वालूचे कण रगडीतात तेली गेले. मी शाळेत असताना एक सुविचार वाचला होता. प्रयत्न वालूचे कण रगडीतात तेली गेले. जाऊया बरोडे सरांकडे. अर्थातच नेक्स्ट बॉल बाहुबली शॉट. मी म्हटलं ना जोपर्यंत मितेश मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र कोयना टीम खुशीत गाजर जरूर खाईल. त्यांना सुद्धा माहिती आहे हे मैदान किती चाचपलं त्यांनी. गोलंदाजांची सरशी की फलंदाजांची सरशी. कालच्या रजनीमध्ये मी तर म्हणेल गोलंदाज सरस ठरत होते. आजच्या रजनीमध्ये फलंदाज सरस ठरतायत. वन मॅन आर्मीची बॅटिंग अद्यापपर्यंत आपण अनुभवतोय. मितेश नावाचे वादळ सध्या मैदानावरती. फटका टॅप करून केले. एक धाव तर कंप्लीट होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला आत्महत्या करण्यास भाग पाडलाय. मितेशने सांगितलंय की मला स्ट्राईक वारंवार हवी आहे आणि तो प्रयत्न मितेशच्या मैदानात एक धावेच्या मदतीने आपण पाहतोय.
आता मात्र गरज असेल 10 बॉल आणि 45 धावा संख्येची. नितेशने जर का ही मॅच जिंकून दिली तर अभि जाधव आणि आपणकर सरांकडून योगेश आपणकर सरांकडून 5,000 रुपयाचं कॅश पेमेंट येईल. सर तुम्ही काल हार्दिक पांड्याची बॅटिंग पाहिली असेल आणि असं म्हणतात पराभव असावा पण तो देखना लाजीरवाणा नसावा. म्हणजे तुम्ही हारलात ना तरी दुसरा नंबर. हा नक्की दुसऱ्या नंबर पेक्षा मी तर म्हणेल समोरचा जिंकतो ना तर तुमच्या हरण्याची चर्चाही झालीच पाहिजे. नक्कीच. हा चांगला बॉल आहे, चांगला बॉल, 9 बॉल आणि आता 45 धावा संख्येची गरज आहे. भरपूर केलाय खर्च आणि पलसाई संघ झाला इथे सरपंच. पलसाई पलसझरी संघ सरपंच इथे भरपूर खर्च केलाय ग्राउंड बनवण्यासाठी. 2 बॉल यावेळी संपलेत. जबरदस्त. विकी आंब्रेला मगाशी थोडासा 2 षटकार केला टेन्शन आला होता मला दडपण खाली दिसत होता विकी आंब्रे परंतु आता थोडासा कमबॅक केलाय. आय थिंक दिस इज अ गुड कमबॅक. हे कमबॅक नाही आहे मी तर म्हणेल आता कोयना टीमने ही मॅच जरूर सोडली आहे कारण नितीश वन मॅन आर्मीची बॅटिंग मैदानात साकारत होते. ही कॅच पकडून या मॅच मधला अस्तित्व टीमने दाखवून दिलंय. वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग. तू प्रयत्न केलास प्रयत्न खूप केले परंतु टार्गेट खूप मोठं होतं. आपण पाहिलं की गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी मोठी होती. अर्थातच नो डाऊट नितीशच्या बॅटिंगला कोण विसरेल. वन मॅन आर्मीची झुंज त्याने मैदानात दिली. बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळत होते. गोलंदाज आपण पाहतोय. चला डोंट वेस्ट टाइम. बाला सालुंके 40+ अजून खेळतो. बाला सालुंके चांगला गोलंदाज आहे. अविनाश पालांडे सुद्धा 40+ मध्ये खेळतो. अमोल दरेकर आमच्या इथे जेव्हा टुर्नामेंट झाली होती ना पंचक्रोशी प्रीमियर लीग त्या जबरदस्त शॉट. का पाठीमागे राहिला तू अगोदर यायला पाहिजे होता असं म्हणतात. एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं 4थ्या भाकरीने जर का तुमची भूक भागत असेल ना तर पहिली ती 4थीच भाकरी वाढायला पाहिजे होती. 3 भाकरी वाटल्या असत्या. याला पहिले वाटायला पाहिजे होता. थोडासा लेट. तुम्ही उदाहरण जरूर येरुणकर साहेब दिले परंतु युटिलिटी हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही पहिली भाकर जेव्हा खाताना त्यावेळी 4थ्या भाकरीची भूक तुम्हाला होऊन जात नाही परंतु ज्यावेळी 4थ्या भाकरीला जर तुम्ही प्राधान्य करायला गेलं ना तर पहिल्या 3 भाकरींची किंमत कळणं फार गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. परंतु हा थोडासा लेट आलाय आणि होईल तोही होईल कारण अजूनही बराचसा वेळ बाकी आहे. निर्णायक बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज अ वाईट. सूरज पांडे आम्हाला सांगतायत. माननीय श्री मनोजजी दरेकर. मनोज दरेकर 40+ खूप चांगले घेतो. ज्याला मॅन ऑफ द मॅच भेटते मॅन ऑफ द सिरीज भेटते त्यांची बाईट मला खूप आवडते. मयूर कांबळे आणि धाव झालेले 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते ते 49 या आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय 87 धावा संख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी चुकी या बॉलवरती झाली. मी म्हटलं होतं की हा बॉल निर्णायक होता. 38 धावा पाहिजेत. 6 षटकार मारले. सगळे चेंडू मला वाटतं चांगले टाकले. फलंदाज कुणाल कल्पित जाधव चिंचोली टीमचा हार्ड हिटर याच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. 6 बॉल 38. पुलरले दाखवून दिला या बॉलवरती येतोय षटकार. मागच्या 2 गोलंदाजांचा जर तुम्ही विचार करायला गेलं तशा जर चुका मैदानात घडल्या तर कोयना टीमचं कमबॅक या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. एखादा वाईट किंवा नो बॉल टाकला ना तर कमबॅक नक्की करेल टीम. कल्पेश जाधवविषयी सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर. बरोबर सर. कल्पेश जाधवविषयी सांगतो. अजिंक्य आपण पाहतोय. बॉल आता निर्णायक क्षणी औपचारिकता शिल्लक असेल
सूरज सर बॉल घेतो. बरोबर सर. ज्या वेळेला कालापूर प्रीमियर लीग झाली होती NP ढाबा ग्राउंडवर, त्यावेळेला कल्पेश जाधवला बाईक मिळाली होती. बायकर मॅन येतो कालापूर तालुक्याचा. अश्विनी इलेव्हन मधून तो खेळत होता आणि दोन पिपट्या केल्या होत्या. 2 पिपट्या जबरदस्त. आणि दादा 7 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे होत्या. तीवर 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. अष्टपैलू कामगिरी कल्पेश जाधव. आणि त्यांच्याकडे एक असा हिरा आहे ना, दॅट इज दिगंबर मोरे. एक खतरनाक खेळाडू अष्टपैलू, दॅट इज दिगंबर. ते सलामीला येतात कल्पेश जाधव आणि दिगंबर. आणि प्रशांत महासागर सारखा एक खेळाडू आहे त्यांच्याकडे, प्रशांत महासागर. हा चांगला बॉल आहे. अगदी षटकार आला होता परंतु पंचांचा इशारा. उद्या आपल्याला पाहायला मिळेल नावड्याची मॅच, ज्याला स्पॉन्सर केलाय आमचा विशाल विनायक आडप यांनी. आणि शेवटच्या दिवशी घोडोली आणि पलटझरी. एका साईडला असेल घोडोलीचा षटकारांचा बादशाह मनोज दरेकर आणि दुसऱ्या साईडला असेल कुणाल पिंगळे. मयूरनी कुणाल पिंगळेची बॅटिंग बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहे आणि संघनायक आहे घोडोली संघाचा कुणाल पिंगळे. बारकी मोरा घेऊन त्यांनी टीम बनवले आणि ते फायनल करत जातात. हा नक्कीच अमोल दरेकर. जबरदस्त शॉट आणि षटकार. बरोबर सर. ज्या वेळेला घोडोलीला पहिले आमची पंचक्रोशी प्रीमियर लीग झाली होती, त्या प्रीमियर लीगचा अमोल दरेकर बेस्ट बॉलर होता. अमोल दरेकरला बेस्ट बॉलरचा मान मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि संतोष जोरकरला बेस्ट बॅटर. चला मॅच संपलेली. यानंतर तुम्ही ऐकाल आयुष्यमान मयूर कांबळे यांना. पलसाई क्रिकेट संघाचा मी आभारी आहे, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद पलसाई क्रिकेट संघ. कसं मी सांगू कुणाला सांगू, कसं मी सांगू